पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। घ्या, आधी जेवून घ्या। या बाबा। बाबा मी ना रेडी मिक्सेस केलेत, म्हणजे पोहे उपमा घरीच केलेत, म्हणजे त्यात गरम पाणी घातलं ना की तुम्ही करून खाऊ शकता, बाकी काही करायची गरज राहत नाही। म्हणजे आईना जास्त वेळ गॅस समोर उभं राहता येणार नाही ना। अश्विनी, या घरातील लोकांना जर तुझी किंमत असती ना, कशाला काय हवं होतं? काय झालं? मी केलेलं तुम्ही जेवाल ना? मी जेवेन, तिचं मला माहित नाही। मला माहिती आहे बाबा, तुम्ही आईंवर चिडलात, पण त्या उठल्या की त्यांना जेवायला द्या, औषधं घ्यायची असतात ना त्यांना, म्हणून सांगते। जा, आधी जाऊन 2 घास खाऊन घ्या माझ्या समोर। अन्नपूर्णेला घराच्या बाहेर उंबरठ्यावर अडवलं, पण तिच्या जीव घालायच्या इच्छेला सीमा नाही घालू शकत। अन्नदाता सुखी भव। तुझ्या समाधानासाठी 1 घास खाल्ला, आता हातून ताट आणतो, छान वाढतो आणि मग जेवतो। बाबा, आई उठल्यावर ना त्यांनाही जेवायला सांगा, त्यांच्या औषधाची वेळ झाली आहे ना, म्हणून। या घरातील माणसांना तुझी किंमत नाही, आणि तू किती जीव हटवशील? तसं नाहीये बाबा, हो हे जे सगळं झालं ना त्यात आईंची काही चूक नाहीये, त्यावेळी परिस्थिती तशी होती म्हणून त्यांना तसं वागावं लागलं। बरं मी येऊ, मला पार्लरमध्ये पण जायचंय, येते। किती प्रेमळ आहे आपली अश्विनी। या घरातून तिला किती वाईट प्रकारे बाहेर जावं लागलं तरी आपली काळजी करायचं तिने नाही सोडलं। 15 मिनिटं झाली मला येऊन। अच्छा अच्छा काय अच्छा, खरंच झालीत 15 मिनिटं। ॲक्च्युली आम्ही काही नवीन पॅकेजेस सुरू केलेत, तुम्हाला पण दाखवू का? हे बघा, आमच्याकडे ना समर सीझनसाठी ना स्पेशल काही पॅकेजेस आहेत, जसे की D10 पॅकेज आहे, अँटीऑक्सिडंट पॅकेज आहे आणि मिंट फेशियलसुद्धा आहे। काही टॅनिंगसाठी आहे का तुमच्याकडे? कारण आता मी स्विमिंगला जाते आणि पूर्ण टॅन झाली आणि मला क्युअर करायचं आहे ते। येस, ॲब्सोल्युटली, आपण ते सुद्धा करूया ना। कधी सुरू होणार आहे हे? आणि त्या आल्या नाही तर सुरू कसं होणार आहे? येतीलच। मीनवाईल लेट मी टेल यू दिस गुड न्यूज। हां, ॲक्च्युली हा D10 पॅकेज आहे ना, तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे। वाव, खरंच? या, सो नाईस ऑफ यू। पण मग मेकअपच्या आधीच करून घेऊ, कारण मग तसं बरं पडेल। ओके, फक्त
एकच मिनिटात आले. हा मी 1 मिनिट फक्त. हॅलो अश्विनी, अजून तुला किती वेळ आहे? अगं मी निघालेच होते, पण आपल्या ना चेअरचा पहिला इन्स्टॉलमेंट बँकेत गेला नाहीये. काय झालंय मला माहित नाही, पण काहीतरी प्रॉब्लेम झालाय. त्याच्यासाठी मला अगोदर बँकेत जावं लागेल. अगं ती राधिका आली आहे आणि तुझ्या नावाने शंक करतेय, म्हणून मी ना तिला डिटेन पॅक फ्री देते म्हणून सांगितलं. हे प्लीज मला त्याची रेसिपी सांग ना, म्हणजे मी ते करून घेईन तू येईपर्यंत. ओके, मी काम आटपल्यावर लगेच येते. बाय. एकच मिनिट. हा आत्ता आपण लगेच स्टार्ट करूया. ओके ओके. वाव, वंडरफुल. तुमच्या इन्स्टंट पॅकेजनी एवढा फरक पडला? आय वॉज सो वरीड. ऍक्च्युली अश्विनीचे सगळे प्रॉडक्ट ना हायपोअलर्जेनिक स्किनसाठीच आहेत. मला विकत मिळेल का? म्हणजे घरी पण मला लावता येईल. नो ऍक्च्युली ना आम्ही हे प्रोडक्ट सेलिंगसाठी नाही ठेवलेत. का? अहो हे प्रोडक्ट किती छान आहे. आणि आजकाल आहे ना सगळे ब्लीचेस आणि केमिकल्स चेहऱ्यावर चोपडतात आणि मग नंतर त्या स्किनचा विचार सुद्धा करत नाही. त्याचे किती साईड इफेक्ट होतात. आणि हे किती छान आहे तुमचं प्रोडक्ट आणि एकदम घरगुती आहे. हे तुम्ही सेलिंगला ठेवलं पाहिजे. खरं तर मी अश्विनीला सांगणार आहे की तू हे सेलिंगला ठेव प्रोडक्ट. अश्विनी, प्रॉडक्ट्स तर आपण काढायलाच हवेत. तुझे फॉर्म्युले खूप हिट आहेत. एकच मिनिट, मी आले. हा हॅलो अश्विनी, इन्स्टॉलमेंटचं काय झालं? अगं स्पेलिंग मिस्टेकमुळे ना प्रॉब्लेम झाला होता. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, त्याच्यामुळे आपला इन्स्टॉलमेंट गेला नव्हता. अश्विनी, इथे त्या दिव्या नागपालपासून ते ह्या राधिकापर्यंत सगळे तुझ्या प्रॉडक्टवर फिदा आहेत. अँड लिसन, इट्स अ हाय टाईम. प्रोडक्ट लॉन्च करायची वेळ झाली आहे. जेनी तुला काय सांगू, अगं मला बँकेत सुद्धा इतकी छान ट्रीटमेंट मिळाली ना. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की स्पेलिंग मिस्टेकमुळे प्रॉब्लेम झाल्यामुळे आम्ही तुम्हाला सॉरी म्हणतो. खरं तर असं व्हायला नको होतं आणि आमची खात्री होती की तुम्ही लोन चुकवणार नाही. हे सगळं ऐकून मला इतकं बरं वाटलं म्हणून सांगू ना. आणि ना एका क्षणासाठी मला असंही वाटलं की लोन घेऊन आपण काही चूक तर नाही केली ना. मग आता आपण ह्या प्रोडक्टचा ना साईड बिझनेस करायचा. ओके, सो आपल्याला हे लोन पण पटकन फेडता येईल. हो, डन. अरे वा, सिनियर सिटीजन्सचा चहा झालेला दिसतोय. मग मी कॉफी करून घेऊ का आई? आई, मी कॉफी करून घेऊ का मग? अगं आज जातेस, हातपाय तरी धू.
अरे वाह, मिसेस इंडिया के हाथ का खाना। बरंच झालं ना? नाही म्हणजे ते चहा आणि बिस्किट खाण्यापेक्षा तुम्ही निदान चांगलं जेवाल तरी। मी बघितलं काल बाबांनी रात्री बिस्किटांचा खूप स्टॉक आणून ठेवला होता, ते बघितलं मी। आम्ही नव्हता मागवला, तिने स्वतःहून जेवणाचा डबा आणला। नाही, आणि तिला माहितीच आहे ना की किचन मध्ये जाऊन मला काम करण्याचा, स्वयंपाक करण्याचा किती उत्साह आहे, आणि तुम्हाला तिच्या हातचं खाण्याचा किती उत्साह आहे हे माहिती आहे तिला, बरोबर? सो इट्स ओके। शिल्पे, तुला काही हवंय का? मला नाही, काही नकोय मला। नाही शिल्पी, तू अश्विनीबद्दल इतकं चांगलं कधीच बोलू शकत नाही, कारण अश्विनीचं इथे येणं तुला पटणारच नाही। निश्चित काहीतरी तुला हवंय। इतकी वाईट नाहीये हो बाबा मी, समजूतदारही नाही आहेस ना? नाही, तुमचा आता विश्वास बसतच नाही त्याला, मी तरी काय करणार। एन्जॉय। तुला कशाची तरी अपेक्षा आहे हे मला माहिती आहे शिल्पी, पण माझ्या कल्पनेपलीकडचं काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असणार हे नक्की। क्या बात है प्रतीक, एकदम 3 कोर्स डिनर। थँक्यू सर। पण सर जेवण कुठे मी बनवलंय? जेवण तर अश्विनीने बनवलंय ना? आई, भाजी खूप छान झाली आहे, प्रतीकला पण ही भाजी आवडते, हो ना रे? खरंच अश्विनी, खूप अमेझिंग झाली आहे भाजी। आई, मला ती कैरीची चटणी वाढ ना। कुहू, नुसती चटणीच नाही खायची, भाजी पण खा। आता चटणी असताना भाजी खाणार ती? झालं। भाजी नाही पण भजी खाईन मी। कुहू, हे बरं अश्विनी, आई बाबांना डब्बा दिलास म्हणून आम्हाला व्हेरायटी खायला मिळाली। ए मयू, ते मीठ पास कर ना जरा। मयू, अगं तो फोन ठेव बाजूला। प्रतीक, तू सुद्धा ठेव। हे असा कुठे रूल असतो अश्विनी? माझ्या आईच्या राज्यात असा रूल असतो बरं का, फोन जप्त होईल ना तुझा नाहीतर। बरं ठीक आहे। अरे बापरे, डायरेक्ट कट? अरे कामाचे फोन असतील तर उचल, कामाचे फोन असले का अश्विनी जप्त नाही करत? नाही, नव्हता, कामाचा नव्हता। अच्छा, कामाचा नव्हता म्हणजे गर्लफ्रेंडचा असेल। नाही, अशा प्रसंगात गर्लफ्रेंडचा फोन आला तर कट करावा लागतो ना? नाही सर, सर मला कुठे गर्लफ्रेंड नाहीये। नाहीये? हा, अजिबात नाहीये। अरे वा। शिल्पी, अश्विनीने डबा आणून दिला त्याबद्दल तू काहीच बोललीस नाही, चिडली, रागावलीसही नाही। हो, त्यात काय एवढं मग? नाही, या गोष्टीचं जितकं बाबांना आश्चर्य वाटलं ना तितकंच मला देखील वाटलं। आई, मी बाबांना जे सांगितलं तेच तुलाही सांगेन, मी काही इतकी वाईट नाही आहे अगं। मी तुमच्या सुखाचा कायम विचार करत असते, तुम्हीच माझा विचार करत नाही। अगं तुझ्यासाठीच तर बाबांशी घरावरून वाद घातला, त्यांचा अबोला पत्करला, कोणासाठी हे सगळं? मान्य आहे आई मला, तू माझ्या भविष्याची सोय करून दिलीस, पण तेवढंच पुरतं का ग आई आयुष्य जगायला? म्हणजे बघ ना आता, बाबांनी तुझ्याशी अबोला धरलाय, पण तू किती डिस्टर्ब होतीयस या वयात सुद्धा, नाही सहन होते तुला का? कारण माणसाला ना बोलायला व्यक्ती लागते। मग माझा काय म्हणायचं तुला? घराची व्यवस्था तू करून दिलीस, पण मी एकटीने राहायचंय का? म्हणजे मलाही असं वाटतं ना ग की मी ऑफिसमध्ये गेल्यावरती कोणीतरी विचारावं की कसं आहे बाबा, आज ऑफिसमधलं वातावरण सगळं ठीक आहे का? कसं चालू आहे सगळं काम?
जेवलीस का तू? आजचा दिवस तुझा कसा गेला हे विचारायला तरी एक आपला हक्काचा माणूस पाहिजे ना गाई. मग आम्ही सगळे आहोत ना. कोण तुम्ही? म्हणजे माझ्यावर सतत चिडचिड करणारा माझा भाऊ की माझ्या प्रत्येक गोष्टीत चुका काढणारे माझे बाबा. आणि बहिणीबद्दल तर काही बोलायलाच नको. तू आहेस आई. मला तुझी खरंच खूप मदत होते. तुझी खूप साथ आहे मला. आणि मला माहिती आहे की तू होतीस, आहेस, असणार आहेस. तुझी जागा कोणीच नाही भरून काढू शकत. पण माझं म्हणणं हे की एक म्हणजे तुला कळतंय का मला काय म्हणायचंय ते? जशी तुझी जागा कोणी नाही भरून काढू शकत तशी आपल्या पार्टनरची जागा कोणी नाही भरून काढू शकत. म्हणजे विक्रम माझी खूप काळजी करतो आई. म्हणजे माझ्या बाबतीत इतकं सगळं घडलं, या सगळ्यामधून त्यानेच मला सावरलंय. खूप सपोर्ट केलाय आई त्याने मला. खरंच मला त्याची साथ आहे. तो सतत माझ्या पाठीशी असतो आणि मला तो आवडतो. मला असं वाटतं की तो आयुष्यभर मला साथ देऊ शकतो. हे तू काय बोलतेस? काय चुकीचं बोलले मी? आई, संजूशिवाय नाही करमत मला. तोही नाही आता माझ्याजवळ. मग मी माझा आनंद एका व्यक्तीत शोधतेय. तर काय हरकत काय आहे? प्रॉब्लेम काय आहे आई? हे बघ आई, मला माहिती आहे हा खूप मोठा डिसिजन आहे. पण तू सोडता मला दुसरं कोणी या घरात समजून घेईल असं नाही वाटत. त्यामुळे तुझ्या आधाराची खूप गरज आहे. हा मोठा निर्णय घेताना मला तुझी साथ हवी आहे आई. मला विक्रमचा खरंच आधार वाटतो ग. हा खरंच आवडतो तो. मी हे मनापासून बोलते. आणि तू साथ देशील ना मला यात? थँक्यू. आता असंच एक एक करून सगळ्यांना मी माझ्या बाजूने वळवणार आणि मिसेस इंडियाला बरबाद करणार. मयू, जरा फोन उचल. हो. हा बोला. काय? हो. ओके. काय झालं? सांगते थांबा. कुहू पटकन बाहेर ये. काय झालं दीदू? कॉंग्रॅच्युलेशन. तुझं ना समर कॅम्पच्या ऑल टॅलेंट कॉम्पिटिशन मध्ये सिलेक्शन झालंय. अगं ऐकून तरी घे आधी. तू फायनल राऊंड साठी क्वालिफाय झालीयस. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय झालं? इतकी सॅड का झालीस तू सडनली? काय झालं कुहू? बघ ना, एवढं सिलेक्शन झालं आणि तोंड का पाडलंय? बाबा, तो फायनल राऊंड नाशिकला आहे. तुम्ही मला तिथे जाऊन देणार आहात का? अगं, का नाही जाऊ देणार तुला? इतका छान रँक मिळालाय तुला. नक्की जायचं तू. अगं आई, मी एकटी नाही जाऊ शकत ना तिथे. आणि तुमच्या दोघांना माझ्यासाठी वेळ कुठे आहे? बघ, बाबांना ऑफिस असतं, आईला पार्लर असतं. मग कुहूला कोण सांभाळणार हा प्रश्न असतो. आणि त्याच्यात नाशिकला यायला वेळ कुठून काढणार तुम्ही दोघं? नक्की काढू. ह्या प्रॉब्लेमवर ना काहीतरी सोल्युशन निघेल बाळा. आणि आई बाबांपैकी कुणीतरी एक तुझ्या बरोबर येईल. खरंच बाबू? आई
चला, या घरात आल्यापासून सगळं छान होतंय. प्रतीकमुळे मला एक नवीन प्रोजेक्ट पण मिळालाय. चांगला मुलगा आहे. हो ना. म्हणजे त्याच्यामुळे घर सुद्धा मिळालं ना आपल्याला. चांगलं आहे तसं. नाही पण प्रोजेक्ट मिळून उपयोग नाही ना. ते प्रोजेक्ट सक्सेसफुली पूर्ण व्हायला हवं, नाही तर गेल्या वेळी सारखं व्हायचं नाही होणार. तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाहीये. मला पण भीती वाटली होती जेव्हा मी कॉम्पिटिशन मध्ये होती तेव्हा, पण नंतर मी हिम्मत करून कॉम्पिटिशन मध्ये गेली आणि आता तर माझं सिलेक्शन फायनलला झालंय. तसंच तुमचा प्रोजेक्ट सुद्धा एकदम छान होणार. मोठी झाली माझी कू.